क्लास कसे चालले एकदा सगळ्यांना जरा सांगा. एक नंबर एकदम मस्त चालत होता. मी सांगू काय जरा अभिषेक सर. हो दादा अहो सगळेजण थांबा ना जरा मला काहीतरी बोलू दे. हा अविनाश भाऊ बोला बोला. हा जेवढे इथं आता लाईव्ह आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा. आणि लाईव्ह बॅच मी अटेंड करतोय. आणि सुरुवातीला बरं का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायची मला फॉरेक्स ट्रेडिंग वरती प्रेम होतं पण मध्ये जरा निफ्टी बँक निफ्टीच्या डोक्यात फॅट आलतं. आणि सहज सरांची रील्स बघितल्यानंतर हा क्लास जॉईन केला. पैसे नसताना अरेंजमेंट केले का तर अगोदर लॉस भरपूर केलाय ना म्हणजे हजारानं काय व्हायचंय. आणि सर थोडी खिशात पैसे ठेवून घेणार आहेत तर डोनेटच करणार आहेत म्हणजे एक प्रकारचं आपण एक दान करतोय ते थोडक्यात असं नाही तर हिकडनं जातंय. आणि सगळ्यात सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बाहेर 1 लाख रुपये द्या किंवा 1 कोटी रुपये द्या तुम्हाला हे नॉलेज भेटणार नाही. मी स्टॅम्पवर स्वतः लिहून देतो एवढ्या साध्या सोप्या सरळ भाषेत. लहान मुलाला जसं बोटाला धरून चालायला शिकवलं जातं का नाही तसं क्लास घेतात. मला तर आता दुसरं कुठलं मार्केट नकोच वाटतंय फक्त ओनली US 100. जरा पाठीमागं जसं रिटेस्ट बघतोय तसं सर म्हणतात ग्रीन कॅन्डल बनली की 100% प्रॉफिट आणि प्रॉफिट झाला की झोपून टाकायचं संपला विषय. त्यामुळं सगळ्यांना एकच सांगेन बॅच जॉईन करा का तर आपल्या महाराष्ट्रात आपल्या भागात मराठीमध्ये एवढं सगळ्यात जास्त सोपं सांगणारा कोणीही पर्सन नाही. आणि सगळ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे की प्रत्येकाला शिकावं असं वाटत होतं. मला पण शिकावं असं वाटत होतं बोलताना अंगावरती काटा येतोय पण आजपर्यंत शिकवणारा भेटला नव्हता. आणि आता शिकवणारा गुरु भेटलाय त्यामुळं 100% नाही तर 1001% सगळ्यांनी ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा हीच माझी इच्छा. एवढंच बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सर. थँक्यू तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावलं आम्हाला. ऍक्च्युली सर ऐका ना कोणाला नागच ठेवलेलं नाहीये दुसऱ्यांना. आणखी काय बोलायचं का नाही. हॅलो सर. बोला बोला आपण सगळी महाराष्ट्रवालीच आहे. आणि मुद्दा दुसरा एक सांगतो सर. एक मिनिट दुसरा एक मुद्दा सांगतो सर. कॉल टिप्सच्या भरोश्यावर कोणाच्या बसू नका तुम्ही. कॉल टिप्स देणारे सगळे इंदोर UP बिहारचे तिकडचे आहेत. त्यांच्याकडून ओनली तुम्हाला लॉस म्हणजे लॉस होणार. त्यांची एक पद्धत असते 2 बकरे पकडतात एकाला कॉल साईड देतात एकाला पुट साईड देतात. दोन्हीपैकी एक तर मार्केट मुवमेंट होणार आहे वरती तर जाणार आहे खाली तर येणार आहे. दोघांपैकी कोणाकडनं तर पैसे घ्यायचं आणि आपला कोटा पूर्ण करायचा. त्यामुळे कॉल टिप्सच्या भरोसे बसू नका. इथं 1000 म्हणतात नाही इथं 10,000 गेले तर चालतील पण इथून शिकून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कॉल टिप्स आपल्याला मरेपर्यंत पुरणार नाहीत. हे आपण एकदा शिकलो ना ह्याला एक्सपायरीच नाही. थोडक्यात जोपर्यंत तुमचा श्वास चालतोय ना तोपर्यंत तुम्ही पैसे मिळवणार. आणि मुळात मराठीत शिकायला भेटतंय हे सगळ्यात जास्त चांगलं वाटतंय. म्हणजे मला तर वाटत नाही. अविनाश भाऊंनी सगळ्या लाईव्ह बॅचच्या तर्फे बरोबर बोललेले त्यामुळं मला नाही वाटत ते काय बोलायला राहिले. हॅलो अभिषेक सरांना बोलू देत. दुसरी एक गोष्ट लवकरात लवकर आपण ऑफलाईन बॅचचं पण अरेंजमेंट करू सर असं मला असं वैयक्तिक वाटतंय. का तर जे बायोडाटा बघितल्यानंतर बायोडाटावरती मुलगी वेगळी दिसते जरा प्रत्यक्षात बघितल्यानंतर वेगळी दिसते. त्यामुळे ऑफलाईन क्लास झाल्यानंतर तर शेवटच होईल माझ्या मते. मीटअप तरी व्हायलाच बाबा. माझी एक रिक्वेस्ट आहे सर की लवकरात लवकर तुम्ही ऑफलाईन क्लास घ्या. अभिषेक दादा पब्लिक डिमांड सांगोल्यामध्ये पंढरपूरमध्ये ऑफलाईन बॅच चालू करा. आपण सगळेजण 100% त्याला सपोर्ट करू. आणि आम्ही कुठे येऊ तुम्ही चालू करा फक्त. हा विषय काय झाला माहितीये का आजपर्यंत सर मुंबईला कसं झालंय माहितीये का आम्ही म्हणतोय निघा पिक्चर बघा आपण बाकीचे म्हणते थांब लक्ष्मी कुंकू लावते तसं काम झालंय. थांबा सरांना बोलू दे. थांबा मी काय म्हणतो ऐका अभिषेक सर थांबा रे नागेश सरांना बोलू दे एकदा. अभिषेक दादा तुम्ही अभिप्राय विचारला. अभिप्राय एवढा भरून आलेला आहे आणि मनात ना आलेला आहे ना अजून काय पाहिजे. म्हणून गोंधळ होऊ देतोय.
अरे मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलाय सर. व्हॉट्सअपला जरा चेक करा अभिषेक दादा. आता हॅलो अरे शांतीला जरा फक्त एक सेकंड. मागून बॅकग्राऊंडचा आवाज येतो. हा शांती शांती झालेली आहे. बॅकग्राऊंडचा आवाज येतोय, त्यांनी बोलू नका बरं का. हे बघा सगळं चांगलं चाललेलं आहे. ऑफलाईन बॅच ही आपण लवकरच स्टार्ट करू. बॅच नाही मी म्हणतो बघा, आता येणं जाणं होणार नाही, बरोबर आहे का नाही. आता जे लोक मुंबईत आहेत, जे लोक पुण्यात आहेत, त्यांची सेटिंग होणार नाही, बरोबर आहे का नाही. एकच दिवस, ओके, एकच दिवस भरू फक्त आपण. एकच दिवस, एका दिवसामध्ये सगळं क्लिअर करतो. एकाच दिवस सफिशियंट आहे. काय म्हणतो मी, एकच दिवस सफिशियंट आहे. सकाळी 10ला स्टार्ट केलं, 5ला क्लोज. काहीच गरज नाही 15 दिवसाची, 20 दिवसाची, महिन्याची, काय सुद्धा गरज नाही सांगतो तुम्हाला मी. काय आणि फेज बेस काहीच गरज नाही तुम्हाला सांगतो मी या गोष्टींची. काय टेन्शन घ्यायचं नाही. ओके, बिनधास्त. आता फक्त जस्ट एक मी मेसेज वाचला बरं का. खाली कोणाचा मेसेज होता बरं का, तो मेसेज वाचतो आणि 1 मिनिट. जस्ट कोणी वाईट वाटून घ्यायचं काही काम नाही बरं का. कुठं गेला. हा, एक गोष्ट ऐका आता सगळेजण. जाऊ मेसेज गेल्यावरती नाव घेणं पण चुकीचं आहे तसं. बघा काय म्हणलं की सर मी स्टुडंट आहे, 1000 रुपये अफोर्ड करू शकत नाही. 2 गोष्टी ऐका सगळेजण. थांबा बरं का, मी अजून एकदा बोलायला संधी देतो पण एकेकाला देतो. तुम्ही कसं झालं नेमकं, तुम्ही चांगलं म्हणताय की भांडणं करताय ते समजा काय. तर ऐका, 999 फीचा विषय झाला की मी स्टुडंट आहे बाबा आणि 999 फी अफोर्ड करू शकत नाही. ओके, बघा महत्वाची गोष्ट सांगतो. मार्केटमध्ये मला सांगा, तुम्ही 999ची फी जर अफोर्ड करू शकत नसाल, ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट कुठून करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन, ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट कुठून करणार आहे तुम्ही. मला सांगा, 999 तुम्ही अफोर्ड करू शकत नसाल, 2000 रुपये लॉस झाल्यानंतर रडत बसणार आहात का. घरी रडत बसणार का, मम्मी मला 2000 लॉस झाला, पप्पा मला 1000 रुपये लॉस झाला, पप्पा मला 5000 लॉस झाला. त्या गट सांगा आधी. 1000 रुपये कमवण्याची तयारी ठेवा ना. काय प्रॉब्लेम आहे. मी म्हणतो एवढी शिकण्याची इच्छा आहे ना दादानो, 2 दिवस कामही करू शकता. कुठेही तुम्ही कामही करू शकता. ओके, 999 फी कुठंच नाही. मी म्हणतो कुठंच नाही. आणि वाचलंच असेल, सगळी फी डोनेट करणार आहे. त्याच्यामुळं इथं पैशाचा काहीच विषय नाहीये. त्यामुळे इथं बोलणारा कोणी व्यक्ती बोलत नाही की मी 1000 रुपये दिलेत, कोणी म्हणत नाही. काय सगळ्यांना माहिती आहे की 1000च्या मानानं नॉलेज नाहीयेच इथं नॉलेज चालू आहे लाखाच्या मानानं. ओके, त्यामुळं कोणीही विचार करू नका की मी 1000 रुपये देतोय, मी काय करतोय. कोणीही काय विचार करायचा नाही. सगळ्यांनी मेहनत करायची. मला वाटतंय मी माझे 100% नाही, मी माझे 1000% देतोय. तुम्ही तुमचे 5000% द्यायला पाहिजेत. ओके, आता मी एकांना सांगतो बोलायला. अविनाश सर तुम्ही आता भरपूर बोललेला, तुम्हाला अजून एकदा संधी देतो पण थोडं थांबा. ओके, बाकीच्यांना पण बोलू द्या. आता एक कोणतरी बोलणार होतं. हा